नमस्कार मैत्रिणींनो, कालचा भाग बघितला? आवडला तुम्हाला? थोडीशी नवीन आहे ना, मला शिकायला थोडासा वेळ लागणार आहे कॅमेरा वगैरेचं, थोडं समजून घ्या मला. तर आता आपण आज सद्गुरूंची काल भेट झाली. सद्गुरूंनी 12 वर्ष भ्रमंतीचं आपल्या गणू महाराजांना सांगितलं की आता 12 वर्ष तुला भारत भ्रमंती करायची आहे. तर आता आपण त्याचा पुढचा भाग, आजपासून 12 वर्षाचा त्यांचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. तर तो आता प्रवास आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या सद्गुरूंचं नामस्मरण करूया. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय. महाराज आशीर्वाद द्या या लेखीला. तर आपला त्यांचा भारत भ्रमंतीचा प्रवास आपला गणू महाराजांचा चालू झाला. पण तत्पूर्वी काल तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की आपल्या गणू महाराजांना तुकाई महाराजांनी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र दिला आणि त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले. आणि त्यानंतर त्यांना सगळे लोक ब्रह्मचैतन्य नावाने ओळखू लागले. असा त्यांचा आता प्रवास सुरू झाला 12 वर्षाचा भ्रमंतीचा. करत फिरत 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 ते निघाले, उज्जैनला आले. उज्जैनला आल्याच्या नंतर एका गुहेमध्ये 2 वर्ष ते तिथे राहिले. त्या गुहेमध्ये राहिल्याच्या नंतर तिथे थंडी ऊन वारा सगळं त्यांनी सहन केलं म्हणजे नामामध्ये एवढी ताकदच आहे ना की ना भूक लागते ना तहान लागते, काही सगळं सोसायची ताकद येते त्याच्यामध्ये, इतकी नामाची ताकद आहे. असं त्यांचा तो दिनक्रम चालू होता. आणि तुम्हाला एक सांगू का, या नामामुळे मला 1-2 गोष्टी आठवल्या, त्या पण मी तुम्हाला सांगते. आपले संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, आपल्या जनाबाई इतक्या नामात रंगून जात होत्या. तुम्हाला तर त्या सर्व गोष्टी माहीतच आहेत. म्हणजे की तुकाराम महाराज किती दंग होऊन जायचे विठू नामामध्ये, विठोबाच्या नावामध्ये. आपली जनाबाईंनी तर आपल्या पांडुरंगाला इतकं आपलंसं करून घेतलं होतं की जनाबाई दळायला बसल्या तरी श्रीकृष्ण येऊन त्यांच्याबरोबर दळायला बसायचा. त्या पाणी भरायला गेल्या तरी श्रीकृष्ण त्यांच्या पाठोपाठ असायचा. म्हणजे श्रीकृष्ण जनाबाईच्या सतत सोबत असायचा. हा सगळ्या नामाचा महिमा आहे. असे आपले महाराज नामस्मरणामध्ये एकदम दंग होऊन झाले होते. तहान नाही, भूक नाही, काही नाही. मला त्या सांगू का, त्या गुहेमध्ये अजून एक चमत्कार म्हणजे एक गोष्ट अशी घडली की रोज त्या गुहेच्या तोंडाशी एक गाय यायची आणि गाय रोज आपला पाना तिथे सोडायची. कोणासाठी? आपल्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांसाठी. पण गोंदवलेकर महाराजांकडे भांडं नव्हतं दूध घ्यायला. मग ते काय करायचे, ओंजळीमध्ये दूध घ्यायचे आणि मग ते दूध प्यायचे. असा रोजचा त्यांचा दिनक्रम चालू होता. असा आपला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा 2-2.5 वर्ष ते तिथे राहिले. त्याच्यानंतर त्यांना तिथे नरसिंह सरस्वती आळंदीचे महाराज ते भेटले. तिथे तुम्हाला सांगू का, अजून कोण भेटलं, नानासाहेब पेशवे भेटलेला. नानासाहेब पेशव्यांचा म्हणजे शेवटचे नानासाहेब पेशवे, त्यांचा पराभव झाला होता युद्धामध्ये. इंग्रजांची राजवट आली होती त्यानंतर आपल्यावरती. तर त्यावेळेला तो पराभवामुळे ते एकदम खूप खचून गेले होते, खूप दुःखी झाले होते आणि ते त्या गुहेमध्ये येऊन राहिले होते. आपल्या महाराजांना कळलं की आता ह्यांचा शेवट अंत जवळ आलेला आहे, म्हणून अजून थोडे दिवस ते तिथे राहिले. त्यांचं शेवटचं कार्य वगैरे काही केलं नानासाहेबांचं आणि नंतर पुढे काशीला गेले. काशीला जात असताना त्यांच्याबरोबर सुंदर करारी चेहरा, गोरापान रंग, पिळदार शरीर, खडावा आणि असं काय सुंदर रूप त्यांचं होतं की लोक आकर्षित व्हायची त्यांच्याकडे. म्हणजे लोकांना कळायचं की हा कोणीतरी फार मोठा आध्यात्मिक माणूस आहे, आध्यात्मिक व्यक्ती आहे. माणूस नाही, सॉरी चुकले, आध्यात्मिक व्यक्ती आहे हे लोकांना समजत होतं. हळूहळू त्यांच्याबरोबर 1 साधू, 2 साधू, 3 साधू असे जमाव सुरुवात झाली. मग त्यांच्याबरोबर ते जमावानी ती लोकं पण, साधू लोकं पण चालायची.
किती कोणी येऊ बरोबर आपले गणू महाराज आपल्याच मग्न असायचे. अनेक लोकांना मार्गदर्शन करत प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसा करायचा ह्याचं मार्गदर्शन करत आपला त्यांचा प्रवास सुरू होता. असा प्रवास सुरू असताना ते त्यांच्या गावी येऊन पोचले आणि गावी आल्याच्या नंतर तिथे एक मारुती मंदिरामध्ये उतरल्याच्या नंतर गावातली लोक त्यांच्या भेटीला यायला लागली. खूप लोक यायची, भेटायची, नमस्कार करायची, पण त्यांना कोणी ओळखलं नाही. कारण त्यांच्या चेहऱ्यामध्ये पण खूप फरक पडला होता. दाढी वाढली होती, कौपीन आणि खडावा आणि एक वेगळंच तेज, त्यामुळे त्यांना कोणी ओळखू शकत नव्हतं. असं ते राहिले. 1-2-3 दिवस झाले असतील. त्यानंतर त्यांचे आईवडील म्हणजे रावजी आणि गीताई हे दोघे पण आले भेटायला त्यांना. पण भेटायला आले पण त्यांना हे माहीत नव्हतं की हे आपलेच गणू महाराज आहेत, हे त्यांना माहीत नव्हतं. ते आले, भेटले. गीताई त्यांना सांगितलं की माझा मुलगा एक 2-4 वर्षापूर्वी नाही, बरेच वर्षापूर्वी घर सोडून निघून गेला आहे. त्याला अध्यात्माची आवड आहे, त्याला रामनामाची आवड आहे. तर तुम्ही त्याला बघितलात का कुठे? तर आपले महाराज म्हणाले तुम्ही त्याचं वर्णन करा, तो कसा आहे दिसायला, काय आहे. तर आपल्या गीताईंनी वर्णन सांगितलं की असं आहे, गोरापान आहे, कुरळे केस आहेत, सतत त्याच्या मुखामध्ये रामनाम असतो. सद्गुरूंच्या भेटीची त्याला खूप तळमळ असल्या कारणाने तो घरातनं निघून गेलेला आहे. तर महाराज म्हणाले बरं, मग आता तुम्ही एक काम करा, 1 वर्षभर रामनामाचा सतत जप करा. तुमचा मुलगा तुम्हाला 1 वर्षानंतर भेटायला येईल. आपल्या गीताईला आणि रावजी पंतांना खूप आनंद झाला. दोघंजण आनंदाने घरी गेले. पण कमालीची गोष्ट की रावजी पंतांनी आणि गीताईंनी त्यांना ओळखलं नाही. इतकं त्यांच्यामध्ये बदल झाला होता, इतकं तेज आलं होतं आणि दाढी आणि वगैरे वाढल्यामुळे थोडे मोठे पण झाले होते ना, आणि त्यामुळे त्यांना नाही ओळखलं. असं करताना काय झालं, त्या दिवशी त्यांच्या गावचे पाटील असे रात्रीचे आले. ते वेगळ्या देशाने गेले होते तिथे, पण त्यांना माहीत नाही की आपले महाराज कसे आहेत. ते वेगळ्या उद्देशाने गेलेले. त्यांना निरखून बघितलं आपल्या महाराजांना. त्यांना जरा असं वाटलं की हा छोटा आपला गणू जो गावात निघून गेला तो तर नाही ना. पण मग त्याने आणखीन निरखून बघितलं तर त्यांना एक कान फाटलेला दिसला. एक कान फाटलेला दिसल्यानंतर त्याने ओळखलं की हा नक्की आपला गणूच आहे. आता तो कान फाटलेलाची तुम्हाला हकीकत अशी सांगते की ते लहान असताना एकदा गेले होते बघा, दामू आणि मामन बरोबर घर सोडून गेले होते. त्यावेळेला त्यांना वाटेमध्ये एक भिक्षेकरी म्हणा किंवा असा भेटला होता आणि तो म्हणाला मला काहीतरी भूक लागली, मला काहीतरी द्या, पैसे द्या, हे द्या. पण त्या मुलांकडे कुठचे आलेत पैसे, त्यांच्याकडे काही नव्हतं. मग आपल्या गणू महाराजांनी त्यावेळेला त्यांच्या कानामध्ये जी बिगबाळी होती ती जोरात खेचली आणि ती त्याला बिगबाळी दिली. ती बिगबाळी खेचताना त्यांचा तो कान फाटलेला होता. आणि ही गोष्ट गावातल्या लोकांना माहिती होती, त्या पाटलांना माहिती होती. पाटील म्हणाले उद्या सकाळी ना आपण गीताईला आणि रावजी पाटील यांना सांगूया, रावजी पंतांना, की ते जे साधू आलेले आहेत ना ते तुमचंच गणू महाराजच आहेत, ते लहानपणीचे. असं त्यांनी मनामध्ये ठरवलं आणि ते गेले. पण आपल्या महाराजांनी ओळखलं की ह्यांनी आपल्याला ओळखलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे सुटून आपले गणू महाराज त्या साधू त्यांच्याबरोबरचे जमा होता साधू लोकांचा, त्यांच्याबरोबर दुसऱ्या गावी जायला निघाले. असं करत फिरत ते अयोध्येपर्यंत पोचले. अयोध्येला गेल्याच्यानंतर अयोध्या नगरीत आल्याच्यानंतर तर त्यांना इतका आनंद की रामाची नगरी नव्ही, त्यांची इष्टदेवाची. खूप आनंद झाला. तिथे खूप दिवस राहिले. आणि जशी आपल्याला चांगली लोक भेटतात तशी वाईटही भेटतात. म्हणजे काहींना अहंकार असतो, ज्ञानाचा गर्व असतो. अशा प्रकारातली लोक पण त्यांना बरीच भेटत होती. तर त्यांच्यामध्ये एक शास्त्री बुवा म्हणून अयोध्येला त्यांना भेटले. तर शास्त्री बुवांची आणि त्यांची चर्चा व्हायची. ते वेद संपन्न होते शास्त्री बुवा. आणि आपले महाराजांना पण सगळं ज्ञान होतं, पण ह्यांचं नामावरती जास्त विश्वास होता. तर नामाची महती ते शास्त्री बुवांना नेहमी सांगत असत. पण ते शास्त्री बुवांना काही ते नामाची महती पटत नसे. ते म्हणाले असं नामाने कुठे काही होतं का, त्याच्यासाठी असं
वेदशास्त्र संपन्न असल्याकारणे ते चुका काढायचे त्यांच्यामध्ये. पण आपले महाराज म्हणाले नामानेच सगळं काही होतं. भवसागर आपण तरून जातो कशामुळे? तर नामाने. नामामध्ये खूप ताकद आहे. पण त्यांना ते नाही पटायचं. त्यांच्याशी ते चर्चा करायचे, वाद घालायचे. ते शास्त्री महाराजांची वाद घालायचे. असं करता करता मग एक दिवशी आपले महाराज म्हणाले की येईल तुम्हाला पण अनुभव येईल आणि नामाचं महत्त्व कळेल. एक दिवशी रात्री त्यांच्या पत्नीला बरं नाहीसं झालं. अचानक खूप पोट दुखू लागलं त्यांचं आणि वैद्य आणले. एक वैद्य आणला, 2 वैद्य आणलं, पण त्यांना काही बरं वाटे नाही. जास्तच दुखणं वाढलं त्यांचं, तळमळू लागल्या. मग आपल्याला शास्त्री बुवांना असं मनात वाटलं की ते आपले बुवा आहे महाराज जे आहेत ब्रह्मचैतन्य महाराज, ते नामाचं महत्त्व सांगतात की नामामुळे रोग बरा होतो, भवसागर तरून जातो. आपण एक प्रयत्न तर करूया रामनामाचं जप करून. तर त्यांनी रामनामाच्या जपाला सुरुवात केली. बायकोच्या जवळ जाऊन बसले पत्नीच्या आणि रामनामाच्या जपाला त्यांनी सुरुवात केली. आणि जसा जसा जप त्यांचा वाढायला लागला तसतशी त्यांची बायको बरी व्हायला लागली. तिचं पोट दुखायचं थांबलं आणि तिला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची बायको एकदम व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. त्यावेळेला त्यांना ते नामाचं महत्त्व कळलं शास्त्रीबुवांना. शास्त्रीबुवांनी स्नान संध्या आटपली आणि आपल्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना भेटायला गेले. तिकडे गेल्याच्या नंतर त्यांनी अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला महाराजांना. महाराज म्हणाले, अरे हे काय करताय तुम्ही? तर म्हणाले, खरंच तुम्ही म्हणत होतात ते खरंच आहे की नामामध्ये खूप ताकद आहे. मग त्यांनी त्या दिवशी रात्रीची सगळी हकीकत सांगितली की असं असं झालं होतं. पत्नी आजारी पडली होती, वैद्य आणले पण बरं वाटत नव्हतं. मग मी रामनामाचा जप केला आणि रामनामाचा जप केल्यानंतर माझ्या पत्नीला बरं वाटायला लागलं. एकदम त्यांचे काय म्हणतात ते शिष्यच बनले ते शास्त्री बुवा. आणि मग शास्त्री बुवा म्हणाले की आता मी काशीला जाणार आहे, तर तुम्ही माझ्याबरोबर काशीला चला. माझी मुलं काशीमध्ये असतात, तर तुम्ही काशीला चला. तर आपले महाराज म्हणाले ठीक आहे, काशीला जाऊ आपण. आणि मग त्यानंतर आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्या शास्त्रींबरोबर काशीला गेले. आता काशीला गेल्याच्या नंतरचा पुढचं जी काय माहिती आहे मी ती तुम्हाला उद्याच्या भागात सांगेन. आणि मध्ये मध्येच मला असं पाठीमागचं पण काही आठवलं तर ते पण मी सांगेन. तर आजचा भाग आपला इथपर्यंत. तर आता माझा हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि कमेंट्समध्ये मला मार्गदर्शन करा. आणि जर का काही चुकलं असेल तर तुमची क्षमा मागते मी की माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तुम्हाला माहिती सांगताना, तर मला क्षमा करा. तुमची मैत्रीण, तुमची बहीण, तुमची लेक समजून मला क्षमा करा. आजचा भाग इथेच संपवते. नक्की बघा आणि मला लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.